नमस्कार जयश्री. नमस्कार. काय म्हणताय? काय म्हणताय? म्हणण्यासारखं काय राहिलंय का आता? काय राहिलंय का म्हणजे? अहो आता सगळं तर आपल्या मनासारखंच घडतंय की. काय सांगताय? काय घडतंय हो आपल्या मनासारखं? काय घडत नाही ते तुम्हीच सांगा. शीतल आणि अजिंक्यांचं बोलणं होत नाही. अजिंक्य माझ्या मनासारखं वागतात. आणि काय पाहिजे आपल्याला? कसं आहे जयश्री, आपलं गोड लंगड आहे हे कबूल करावं. उगाच आपलं आहे म्हणून त्याच्यावर पैसे लावायला काय अर्थ नसतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? शीतल बेळगावला आजाला भेटून आली. कधी? कधी, का, कसं हे महत्वाचं नाही, ती भेटून आली हे महत्वाचं आहे. पुढे त्यांच्यात काहीतरी खलबतबी झाली. काय बोलणं झालं त्यांच्यात? ते काय शीतलनं मला सांगितलं नाही. तुम्ही जाऊन विचारता का? आता तुम्ही असं बोलताय जसं काही या सगळ्यात माझीच चूक आहे. आम्ही असं म्हणलं का तुमची चूक आहे? पण जे काय चाललंय ते बरोबर चाललंय असं समजून बेफिकीर राहणं चुकीचं आहे. आम्हाला तर वाटलं होतं तुम्ही आजाला वश केलंय, पण तिकडं आजच आपल्यावर डबल गेम करतोय. आता यात अजिंक्यांची तर काय चूक आहे? तुम्ही असं बोलताय जसं काही अजिंक्यांनीच तिला बोलवून घेतली होती. त्यांनी बोलवली होती का, शीतल स्वतःहून गेली होती का हे महत्वाचं नाही. आपण समजत होतो दोघं एकमेकांपासून लांब गेली, पण ते अजूनच जवळ यायला लागलेत. हे सगळं शीतलीच्या घरी माहितीये का? नाही अजून. मग काय मुहूर्त बघताय का? सांगा की जाऊन. हा आणि काय, आयुष्यभरासाठी तिच्या नजरेत पडा. अहो मला तसं नाही म्हणायचं. आता तुम्ही अशाच म्हणल्या. हे बघा, हे जर का तिच्या घरी समजलं ना तर ती पुन्हा असं काय करायचं धाडसच करणार नाही. नाही, हे आत्ताच शीतलच्या घरी सांगण्यासारखं मला काय वाटत नाही. आपण असं काहीतरी केलं पाहिजे ना की शीतलनं असं काहीतरी करताना 10 वेळा विचार केला पाहिजे. म्हणजे काय करायचं आपण? तेच तर कळना. होय, आजाचा फोन आला होता का? आला होता की. काय म्हणले? माझ्या लग्नाचं त्यांनी लय टेन्शन घेतलंय. आपलं जसं ठरलं होतं तसं भीती घालायचं काम चालू आहे. हा, हे एक बरं आहे. तुमची काळजी अजिंक्यला लागून राहिली. ह्या विचारानं तरी शीतलचा विचार मनात येणार नाही. हे सगळं ठीक आहे, पण पुढं काय? आजाला असंच खेळवत ठेवा आणि शीतल संग कॉन्टॅक्ट होणार नाही याची काळजी घ्या. ते आपल्याला सांगूनच फोन करणार आहेत नाही का? या रविवारी फोन येईल तेव्हा दिवसभर तो फोनवरच राहील असं काहीतरी करू शकता. बघते काय तर. हा, आणि इकडे शीतल सुद्धा आजाशी कॉन्टॅक्ट करणार नाही असं काहीतरी आम्ही करतो. जी जी, शीतल, ही घ्या फुलं. अगं तू कशाला आणलीस? मी आणली असती की. बस. आता तुम्ही आणली का आणि मी आणली काय? देवाला चालणारच आहेत की. अगं हो, पण तेवढंच मला पाय मोकळे करायला कारण मिळतं ग. नाहीतर काय इथंच पडलेली असती मी दिवसभर. अहो आमच्या घरात लागणारच होती, संग संग तुमच्यासाठी बी आणली. तू पण ना पोरगी ऐकते तेच वे ग. जेडे, हे जेडे, जेडे. काय ग? अगं एवढी फुलं आत नेऊन ठेव. शीतले, आमच्या जेडीची काळजी घेशील? शीतल घेऊन आल्या. चांगलं केलं. जेडे, काय म्हणतीस ग? कशी आहेस? मला काय धाड भरली? चांगली आहे मी. अन अभ्यास बिभ्यास कसा चाललाय? अय शीतले, मी काय तुझ्यासारखी वर्षानुवर्ष वाऱ्या करणाऱ्यातली नाही. जेडे, अगं ती तुला चांगलं विचारते ना.
पण तू काय शिरत आणतेस तिच्यावर? जीजे, ज्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही ना त्या गोष्टींची चौकशा करू नयेत माणसानं. अगं होय, पण विचारले तर माणसानं चांगलं सांगावं ना. बर बाई. शीतल, मी बरी आहे हा, आणि माझा अभ्यास बी एकदम चांगला चालू आहे. तुझा अभ्यास काय म्हणतोय? परीक्षा झाली, आता पुढचा अभ्यास बी आताच करायचा म्हणते. नुसतं म्हणू नको, कर बी. आणि बाकी काय ग शितले, आज लई चौकशा करतेस? काय विचार काय हा? जेडे, अगं ती पोरगी तुला आपुलकीने विचारती आणि तू वाकडेच बोलतीस. जीजे, तुम्ही दोघी काय ठरवून बोलताय का काय? आता ठरवून काय बोलते ग बाई? नाही, ही शीतल चौकशा करतीये, तू तिची बाजू घेतेस म्हणून म्हणलं. अगं मी सहजच विचारलं, असं काय ठरवून बिरवून काय नाही. बर. जेडे, कोण काय बोलले का तुला? मला कशाला कोण बोलल? आणि तसं बी मी काय कुणाचं ऐकून घेणाऱ्यातलं वाटले वे? अगं शीतल, तिला एक बोललं ना तर आमची बाई ही 10 बोलून येईल. बोललीस का? तरी म्हणलं अजून शांत कशी काय? सारखं आपल्या मध्ये मध्ये बोलल्याशिवाय जमतच नाही ना. जेडे, लयच थोबाड सुटले का तुझं? मग मी कुणाला काय बोलले होते का? तुला तरी कोण बोलले का? पण का तू वाकडे शिरत्यास? हे बघ जीजे, मी नाही कुणाच्या वाकड्यात शिरत. आणि तुम्हाला कशाला पाहिजेत का माझ्या चौकशा? हाय का आता नसते चौकशा? अगं एखाद्याने काळजीने विचारलं तर नीट सांगाव ना. हिने माझी काळजी करायचं काय कारण? अगं समोर दिसलं की विचारतो माणूस. सगळीच काय तुझ्यासारखी आहेत वय? माझ्यासारखी म्हणजे? हे बघ जीजे, एकतर मी कुणाच्या आद्यात मध्यात नसते, आणि जर कुणी माझ्या मध्ये आलं ना तर जेडे, तुला पुष्पा काकी काय बोलल्यात का? ते माझं मी बघून घेईन की. तू नको हा काळजी करू. जेडे, अगं ती अजून चांगलंच बोलते तुझ्याशी. मग तूच बोलत बस तिच्या संग. हे बघ जेडे, वड्याचं तेल वांग्यावर काढ नकोस. ए जीजे, मी नाही कुणाचं राग कुणावर काढत. मग काय झालं तुला